मला नाही खेळायचा हा खेळ. हा खेळ अर्धवट सोडला तर पेनल्टी आहे, डेथ पेनल्टी. Thank you. ते दार मोडलंय कळलं नाही आपण. मग असंच उघडं ठेवून आला होता शॉपिंगला? हो काय होणार आहे? नाही म्हणजे होऊन काय होणार, तर चोरी ना ती झाली ऑलरेडी. एकतर मुळात आपल्या होम ग्राउंडमध्ये प्रयोग आहे माझ्या कल्याण गावामध्ये, त्यामुळे बरं वाटतं आपल्या गावात आपल्या घरात प्रयोग करायला. आणि फार मजा येते नाटक करायला. एकतर 2च कॅरेक्टर्स आहे आणि 2 कॅरेक्टर्स घेऊन विजय किंकरे यांनी एक सस्पेन्स थ्रिलर नाटक बनवलं आहे, विच इज अ व्हेरी इट्स अ डिफिकल्ट टास्क फॉर द डिरेक्टर ऑल्सो. एका कलाकारासाठी सुद्धा हे फार कठीण काम असतं. आणि सस्पेन्स थ्रिलरची गंमत 2च पात्र असल्यामुळे अशी तारांबळ अशी उडते की त्यातला खरा सस्पेन्स तुम्हाला माहिती असतो, आणि तो माहिती असतानासुद्धा तो माहिती नाही हे दोघातच लोकांना पटवून देणं आणि दोघात लोकांना अडकवून ठेवणं. कारण होऊ शकतं ना असं की अरे हे तो चालूही आहे म्हणून मोबाईलमध्ये घुसतात प्रेक्षक, काय मेसेज आला, इन्स्टावर काय मेसेज चालू आहेत अपडेट्स, किंवा काय चालू आहे फेसबुकवर. तर ते कुठेही होऊ न देता सतत त्यांना हलवत ठेवणं ही खूप मोठं टास्क आहे कलाकार म्हणून. आणि मजा येते फार. हसतात बरोबर. ह्याच्या आधी 2 नाटकं केली आहेत, त्यामुळे आमचं ते अंडरस्टँडिंग आहे. ट्युनिंग म्हणण्यापेक्षा एकमेकांच्या रिॲक्शन्स ॲक्शन याचा अंडरस्टँडिंग आहे, आणि ते फार छान वर्क होतं दरवेळी. या नाटकातसुद्धा ते फार छान वर्क झालं. त्यानंतर प्रकाश बोर्डवेकरांनी लिहिलेलं आहे रंगावृत्ती, आपले सुरेश जयराम यांनी केलेली आहे. मामा मोळ्यांचा सेट आहे, अशोकपतीचं म्युझिक आहे, शीतल तळपदेंची प्रकाश योजना आहे, मंगल किंकरेंचे कॉस्ट्युम्स आहेत. आणि ही अशी मोठी मोठी नावं आपल्या आजूबाजूला जोडलेली असतील. आणि अस्मय थिएटर्ससारखी निर्मिती आहे, एक अत्यंत नाटक समजणारी, नाटक कळणारी, नाटक पाहिलेली, नाटक वाचलेली आणि मुळात मराठी वाचन असणारी माणसं आम्हाला प्रोड्युसर्स म्हणून लाभली आहेत, ज्यांना नाटकातलं कळतं, ज्यांना भाषेतलं कळतं, ज्यांना कलेतलं कळतं. त्यामुळे नाटकाच्या उत्तमोत्तम प्रयोगांसाठी आणि उत्तमोत्तम रिस्पॉन्ससाठी आणि नाटकाचं चांगलं व्हावं, नाटकाचं भलं व्हावं आणि उत्तम नाटक व्हावं यासाठी झटणारी ही सगळी मंडळी आजूबाजूला असताना आमच्यावरची जबाबदारी कलाकार म्हणून तेवढीच वाढलेली असते. सो येस, फार मजा येते नाटक करताना. आणि दुसरी एक महत्त्वाची सांगायची गोष्ट अशी की आजकालचा इतका सुजाण प्रेक्षक आहे की नेटफ्लिक्सचे शोज पाहिलेला माणूस आहे, किंवा आता लॉकडाऊनमुळे लोकांना सस्पेन्स थ्रिलर हा त्यांचा सगळ्यात लाडका विषय झालेला आहे. आणि असं असतानासुद्धा जेव्हा त्यांची गणितं, त्यांचे अंदाज चुकतात तेव्हा त्यांना ते नाटक बघायला फार मजा येते असं वाटतं. पुन्हा एकदा प्रेक्षक सिरियल, सिनेमा, स्क्रीन सोडून नाटकाकडे वळलेला आहे. अर्थात त्यांनी वेब सिरीज पण बघाव्यात, फिल्म्स पण बघाव्यात, पण नाटकाकडे वळला याचा आनंद जास्त आहे. आणि इतका सुजाण झाला आहे की गेल्या 3 महिन्यात आमचं नाटक, 3 महिने झाले नाटक सुरू होऊन, पण आपण तिने अनाऊन्समेंट करतो ना की मोबाईल फोन बंद ठेवावेत, याची अनाऊन्समेंट करायची गरजही वाटत नाही. कारण मला असं वाटतं गेल्या 50 प्रयोगामध्ये साधारणतः 3 वेळा वगैरे मोबाईल वाजले असतील. सो अशा सुजाण आणि ज्याला त्याचं नाटकावर प्रेम आहे, की ज्याला नाटक पाहायचं आहे, अशा ऑडियन्ससाठी, अशा प्रेक्षकासाठी नाटक करायला आजकाल फार मजा येते. रंगभूमी, आय थिंक रंगभूमीमुळे मी जिवंत आहे. माझ्यातला आनंद जिवंत आहे, माझ्यातलं मी पण जिवंत आहे, माझ्यातली सगळी एक्सप्रेशन्स जिवंत आहेत, खरेपणा जिवंत आहे. सो 4 शब्द काय मी बोलतच राहू शकते. पोलीस कंप्लेंट केलीत ना? नाही, विश्वास नाही माझा पोलिसांवर. अशीच म्हटलं ना की हे बघ, आम्ही मित्र म्हणून
फार उत्तम मित्र नसलो किंवा आमची लाईफ आहेत, आमचे मित्रमंडळी वेगळे आहेत, तरी कलाकार म्हणून आम्ही एकमेकांना रिस्पेक्ट देण्यासाठी काम करतो, रिस्पेक्ट देऊन काम करतो, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत काम करतो. आणि दोघांचे नाटक या विषयावर किंवा रंगभूमीवर किंवा कलेवर प्रेम असल्यामुळे मला असं वाटलं की मी हे असतात आज छान नाही होते, फार आपण थोडंसं काम करायची गरज आहे. तर तो सुद्धा ते नाटकाच्या प्रयोगासाठी ते 100% बोलून चांगलं करायचा प्रयत्न करू शकतो. आणि हेही माझ्या बाबतीत आहे. त्यामुळे कलाकार म्हणून आम्ही 100% एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतो, एकमेकांना रिस्पेक्ट करतो आणि एकमेकांच्यावर कुरघोडी करत कधीच परफॉर्मन्स करत नाही. ते नाटकासाठी आम्ही काम करतो. जेव्हा मला नेहमी असं वाटतं की त्या कॅरेक्टरपेक्षा जेव्हा कलाकार मोठा व्हायला लागतो तेव्हा तिथे गडबड सुरू होते. आणि अजून तरी मला नेहमीच असं वाटतं की आपल्याला मिळालेलं कॅरेक्टर कलाकारापेक्षा मोठं आहे आणि ते आपल्याला मोठं करायची गरज आहे. माझी फॅमिली आहे ही बॅकस्टेज आर्टिस्ट नाहीच आहेत माझे तेही नाटकातले कलाकारच आहेत. याचं कारण असं नॉर्मल फॅमिलीमध्ये आई वडील कमवत असतात किंवा वडील कमवत असतात, पण आई बॅकहँडला राहून काम करत असते. याचा अर्थ ती बॅकस्टेजला नसते, ती फक्त बॅकहँडला असते आणि दॅट्स इट. मला त्या आमच्या सगळ्या मागे काम करणाऱ्या मुलांबद्दल हेच वाटतं की ती मागे नाही काम करत, ती आमचं काम चांगलं व्हावं म्हणून सपोर्ट करत असतात. ती माझी मंडळी आहे. हॅट्स ऑफ काकाला, कारण ज्या पद्धतीची प्रोसेस होती ना अख्खी, इतकी इंटरेस्टिंग प्रोसेस होती. आम्ही अक्षरशः काही डायलॉग्स लिहून अक्षरशः स्क्रिप्ट लेवलपासून आम्ही काम केलं आहे मी आणि असताना. त्यामुळे आम्हाला हे नाटक पाठ करावंच लागलं नाही. एक शब्द लिहून काढल्यामुळे ते लक्षात राहिलं, हे जुजबी होतं, हे बदलूया. आणि लेखकांनी ते बदलायची मुभा आम्हाला दिली, त्याबद्दल सुरेश काकांचे फर्स्ट ऑफ ऑल आभार, थँक्यू सो मच. आणि विजय काका मास्टर माइंड आहे. त्याने आम्हाला सांगितलं तुम्हाला कुठे जायचं तिथे जा, तुम्हाला कसं वागायचं तसं वागा, तुम्हाला जी मुवमेंट घ्यायची ती घ्या, असं म्हणून त्यांनी अख्खं नाटक बसवलं. आणि शेवटच्या 2 दिवसात त्याची गरज नाही म्हणून अक्षरशः घसून ते एकदम फिनिशिंग टच दिला नाटकाला. सो दिस वॉज अ ब्युटिफुल अँड व्हेरी डिफरंट प्रोसेस फॉर मी. पण शोधलं ना की आपल्याला हवं ते सापडतं. तर काल त्या नाटकाचा 50वा प्रयोग झाला, तर त्या 50व्या प्रयोगाबद्दल काय सांगाल? टेक्निकली आज 50वा प्रयोग आहे कल्याणचा. काल आम्ही 50वा डिक्लेअर केला, शिवाजी मंदिरचा प्रयोग आम्ही 50वा डिक्लेअर केला आणि आज आमचा टेक्निकली 50वा प्रयोग आहे. येस, फार आनंद होतोय. आणि 2.5 महिन्याच्या काळामध्ये 50 प्रयोग, 2.5-3 महिन्याच्या काळामध्ये 50 प्रयोग एखाद्या नाटकाचे होणं ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यातला 15 दिवस आम्ही एक ब्रेक घेतला होता, पण म्हणजे 2.5 महिन्याच्या काळात हे असे 50 प्रयोग होणं इट्स अ बिग थिंग. सो फार आनंद होतो. तुम्ही आनंदी आठवण होती. आय थिंक एकांकिका स्पर्धांना काम करतच आपण सगळे जे कलाकार आहेत खरे किंवा ज्यांचं नाटकावर प्रेम आहे ते एकांकिका स्पर्धांना काम करतच पुढे आलेत. आणि जोश असतो, तो उत्साह असतो आणि तिथे काय फक्त बक्षिसासाठी काम करत असतो आपण किती चांगलं काम करतोय, किती चांगलं काम वाईट काम करतोय किंवा काय कसं करतोय हे कळण्यात की बुद्धी नसते. आपल्या कॉलेजला बक्षीस मिळालं पाहिजे म्हणून आपण लढत असतो. म्हणजे भारताची टीम कशी आपल्या भारताला वर्ल्ड कप मिळाला पाहिजे म्हणून लढते. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस थोड्या काळानंतर येतात. ते रणजी बिंजीला तर कसे आपण मुंबई टीमला रणजी मिळाली पाहिजे म्हणून सगळे लढतात. थोडं मोठं झाल्यावरती तुम्ही थोडेसे स्वार्थी होता, पण इन अ राईट मॅनर तेही छान आहे. या ना नाटकाला. मला आजच्या पिढीला नाटक पुढे न्यायला, थिएटरला, मराठी थिएटरला फुलवायला, जगवायला, बहरायला तुमची गरज आहे. त्यामुळे या तरुण मुलांनी पुढे येऊन नाटक पाहिलं पाहिजे, नाटक ऐकलं पाहिजे, नाटक वाचलं पाहिजे, मुळात पुस्तक हातात धरलं पाहिजे. त्या लॅपटॉप आणि आयपॅडच्या दुनियेमधनं आपण पुन्हा पुस्तकाकडे वळलं पाहिजे. थँक्यू. फॅमिली खूप मोठी आहे तुमची. नाही हो, मग काय एरियातल्या लोकांचे पकडून फोटो काढून लावलेत की काय? हो, कसं वाटेल मध्ये हे झाडे तुझा फोटो काढून माझ्या घरात लावायचे. बरं, म्हणजे मी करणार. धन्यवाद. एक तर लॉंग विकेंड असून कोणीही तुम्ही कल्याण सोडून फिरायला गेला नाही. ते समजून लॉंग विकेंड समजून लोक जातात फिरायला म्हणून कौतुक करतोय. आणि
आमच्या नाटकाला एवढ्या मोठ्या संख्येने आज हजर राहिलात आणि एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आमच्या नाटकाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया माझ्या अदितीच्या किंवा आमच्या नाटकाच्या ऑफिशियल इंस्टाग्राम किंवा फेसबुक अकाउंटवर जाऊन नक्की नोंदवा. नाटकाच्या अकाउंटचं नाव आहे मास्टर माइंड मराठी प्ले. आम्ही तुमच्या ह्या फीडबॅकची वाट बघत असतो. थँक्यू सर. धन्यवाद.